नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर शिल्लक राहिलेल्या चपातीपासून मी रेसिपी बनवणार आहे। तर भाजी शिल्लक राहिली नसेल तर या पद्धतीची रेसिपी तुम्ही बनवून खाऊ शकता। आता इथे 2 चपात्या घेतलेल्या आहेत मी। आता गॅसवर तवा ठेवलेला आहे, चपाती गरम करून घ्यायची। आता इथे चपाती एकदम छान असं दोन्ही बाजूनी गरम करून घ्यायची। गॅस मध्यम ठेवायचा, जास्त करपू पण द्यायची नाही चपाती। तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। ऑल वर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉइंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका। तुमचे एक लाईक, एक सबस्क्राइब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। आणि छानशी कमेंट करा। चला रेसिपीकडे वळूया। आता दोन्ही पण चपात्या गरम करून घेतलेल्या आहेत, बघू शकता। आता इथे ताटामध्ये काढून घ्यायच्यात। आता एकदम बारीक असा चुरा बनवून घ्यायचा या चपातीचा। गरम आहेत थोडंसं, त्यामुळे थोडंसं हाताला चटके बसतात, त्यामुळे मी थोडंसं थंड झालेच करणार आहे, जास्त पण थंड होऊ द्यायचं नाही। आता एकदम बारीक असा चुरा बनवून घ्यायचा या चपातीचा। आता इथे 1 चमचा तूप टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे ह्याच्यामध्ये। आता एक गुळाचा खडा पण घेतलेला आहे मी, ते पण खिसून घ्यायचा याच्यावर। आणि तूप आणि गुळाचा खडाही मिक्स करून घ्यायचा आहे आणि एकदम बारीक आणखीन या चपातीचा चुरा बनवून घ्यायचा आहे। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर अशा पद्धतीने चपाती एकदा बनवून बघा, सर्वांनाच खायला आवडेल। तर आणखीन थोडंसं तूप टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि एकजीव करून घ्यायचे गुळ आणि चपाती आणि थोडंसं तूप। हे आता मिक्स करून घ्यायचे। आता याचे लाडू बनवून घ्यायचे। तर एकदम चवदार अशी खायला रेसिपी लागते, एकदा नक्की बनवून बघा। तुम्हाला जर वाटलं त्याच्यात थोडीशी विलायची पण टाकू शकता, बडीशेप आणि विलायची थोडीशी बारीक करून। आता इथे लाडू तयार झालेले आहेत। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।